आता पाहूया राज्यभरातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 25.28%वर। नाथसागर जलाशयात नाशिकमधून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली। सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 20 फुटांनी घटली। वातावरण ढगाळ असून पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे। सोलापुरातील उजनी धरण 100% भरलं। परिसरातील शेतकऱ्यांची नदीकाठावरील विद्युत पंप काढण्यासाठी लगबग सुरू। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ। जिल्ह्यातील टेमघर धरण 100% भरलं। पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली। सततच्या पावसामुळे अमरावतीतील चिखलदऱ्यात नदी नाले ओसंडून वाहू लागले। मेळघाटाच्या पायथ्याशी असलेल्या प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ। जळगावमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी। शेती पिकांना जीवदान, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। नंदुरबारमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात। पावसामुळे पिकांना पुन्हा जीवदान। शहराला पाणीपुरवठा करणारा वीरचक धरणात पाणीसाठा वाढणार। सिंधुदुर्गच्या कुडाळमधील हळदीचे नेरूळ पुलाला भगदाड। वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण। आपत्कालीन व्यवस्थेमधून तात्काळ पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी। गोंदिया जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू। पावसामुळे पुराडा आणि शिलापूर डवकी या 3 गावांचा संपर्क तुटला। शिरपूर धरणाचे 3 गेट उघडले।